के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला जो काय आपला कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे याचं इन डिटेल ॲनालिसिस करतो। इन डिटेल म्हणण्याचा पाठीमागचा उद्देश, आपण 1-2 MCQ मध्ये आयोगाने याच्या अगोदर त्याच्या अवतीभोवती विचारलेले कमीत कमी 40-50 MCQ कसे कव्हर होतील, टू द पॉइंट कशा पद्धतीने पुढे जाता येईल अशा पद्धतीने आपण पुढे चाललोय। आपण कंबाईनचा जो 2021चा जो प्रिलिमचा पेपर आहे तो देखील इन डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे। शिवाय जो राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2022 रोजी झालेली त्याचं देखील इन डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे। काही पोलीस भरतीचे पण महत्त्वाचे जिल्हे जसं की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, पुणे ग्रामीण असेल इत्यादी महत्त्वाच्या जिल्ह्यांचं इन डिटेल ॲनालिसिस आपण पोलीस भरतीचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे। तर थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागरचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्स हे सायन्सचं बुक आहे। जे लुसंटचं बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशननं केलं। आणि विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना समजायला आणि वाचनाला वेग यायला फार जास्त लवकर मदत होते। याचे मूळ लेखक तेच आहेत। जी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न याच पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न याच लुसंटच्या जनरल सायन्सच्या पुस्तकामध्ये होते। 1 लाइनर स्वरूपाचं पुस्तक आहे। मॅक्सिमम डाटा हा फॅक्च्युअल स्वरूपाचा आहे आणि अत्यंतिक दर्जेदार अशा स्वरूपाचं पुस्तक आहे। महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VB पाटील असं पंचायत राजचं पुस्तक आहे। पॉलिटीचं पुस्तक के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेल्या पुस्तकांपैकी एक आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र हे नवीन संसद भवन असलेलं के सागर पब्लिकेशनचं आत्ता ह्याची नवीन आवृत्ती येत आहे। बऱ्याच वर्षांपासून पॉलिटीचं पुस्तक अत्यंतिक गाजलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील बुद्धिमापनचं पुस्तक आहे। आपला 87व्या नंबरचा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी असलेला कंबाईनचा हा ठोकळा आहे। याच्यामध्ये ज्या सर्वच्या सर्व 8 पोस्ट आहेत, PSI, STI, सब रजिस्ट्रार, ESO ह्या ग्रुप बीच्या पोस्ट आणि खालच्या टॅक्स असिस्टंट असेल, लिपिक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, उद्योग निरीक्षक असेल, दुय्यम एक्साइज इन्स्पेक्टर असेल, ह्या सर्वच्या सर्व ह्याच्यासाठी सर्व विषय कंबाईन असलेला हा ठोकळा आहे। विशेष म्हणजे 2022 पर्यंतचे सर्वच्या सर्व पेपर ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। अर्थसंकल्प पण इन्क्लूड केलेला आहे। शिवाय मानव विकास अहवाल, जागतिक भूक निर्देशांक, शांतता निर्देशांक आदी देखील इंडेक्स याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून आपलं एक पुस्तक आहे। त्याच्यानंतर PSI, STI, ESO पूर्व परीक्षेचा हा ठोकळा आहे। याच्यामध्ये पूर्व परीक्षेचे सर्वच्या सर्व पेपर दिलेले आहेत। कधीपासून 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक संग्रह आहे हा। म्हणजे याच्यामधीलच एक PDF मी तुमच्या समोर की कशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि जिथं अत्यावश्यकता आहे ती त्या ठिकाणी इन डिटेल त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। असा ठोकळा अत्यंत उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं आपला इतिहासाचं पुस्तक आहे। आणि आता आपला हा कंबाईनचा पेपर आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं की बाबा लॉर्ड डलहौसीनं 52, 53, 54, 55, 56 मध्ये म्हणजे 52ला तार आली, 53ला रेल्वे आली, 54ला पोस्ट आलं, 55ला शिक्षण आलं, 56ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आला आणि वेगवेगळे गेजेस त्यांनी टाकले होते त्याच्या संदर्भात आपण पाहिलं। त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही अहमदाबादचा टेक्स्टाईल लढा असेल, आयटक असेल ह्याच्या संदर्भात देखील आपण माहिती पाडली। आणि आता 28 नंबरचा क्वेश्चन हा देखील आयोगाचा अत्यंतिक आवडता क्वेश्चन आहे। सेम क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन काय मी सांगतोय, 2019चा जर तुम्ही कंबाईनचा पेपर पाहिला
कंबाईनचा 2019चा प्रीचा पेपर पाहिला बघा, प्रीचा पेपर जर पाहिला तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला तुम्हाला 100% दिसेल. त्याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारला होता की मुंबईमध्ये झालेले अधिवेशन आणि अध्यक्ष त्याचे विचारले होते आणि मुंबईमध्ये टोटल किती अधिवेशनं झाली अशा स्वरूपाचा तो क्वेश्चन विचारलेला होता. त्याच्यामुळे या टॉपिकवरती आतापर्यंत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि त्याची वेगवेगळी अधिवेशनं कुठं झालेत या टॉपिकवरती आयोगानं खूप जास्त क्वेश्चन विचारले. त्याच्यामुळं या टॉपिकच्या अनुषंगानं हा ऑलरेडी PYQच्या बेसिसवरती क्वेश्चन होता, त्यामुळं कशाच पद्धतीनं चुकायला नको होता. हा क्वेश्चन अगदी म्हणजे MPSCची सुरुवात केलेल्या गरीबातल्या गरीब पोराला, गरीबातल्या गरीब म्हणजे अभ्यासाच्या संदर्भात त्याला पण सुटायला पाहिजे. बघा सगळ्यांना माहिती आहे की प्रथम काँग्रेसचं अधिवेशन मुंबई येथे झालं होतं. कधी झालं होतं? 1885 साली बरोबर. मुंबई येथे संस्कृतची तेजपाल संस्कृत शाळेमध्ये डिसेंबरमध्ये 28 डिसेंबर 1885 सालीमध्ये मुंबईमध्ये तेजपाल संस्कृत शाळेमध्ये काय झालं होतं? ह्या राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते हे उमेशचंद्र बॅनर्जी होते. कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी होते. ह्या ला ल पाहिजे, ला ल इथं ला व आहे, ऑप्शन गेला बरोबर. त्याच्यानंतर दुसरं काँग्रेसचं अधिवेशन झालं ते झालं होतं दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली. बघा हे पहिले जे होते हे पहिले ख्रिश्चन. मग आयोगाने असा पण क्वेश्चन विचारलाय की राष्ट्रीय काँग्रेस सभेचे जे काय अधिवेशन झालेले ह्याचे पहिले ख्रिश्चन व्यक्ती कोण? तर उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले ख्रिश्चन व्यक्ती होते. त्याच्यानंतर दुसरं काँग्रेसचं अधिवेशन 85 नंतर साल कुठलं येईल? 86. पहिली लाईनीनं 5 तुम्हाला माहितीच असायला पाहिजे असं आयोग म्हणतं बघा. त्याच्यामुळे लाईनीनं पहिलं दुसरं तिसरं चौथं माहितीच असायला पाहिजे. प्युअरली तुमच्या अभ्यासाचा भाग होता. या ठिकाणी तुमचा अभ्यासच पाहिजे, PYQ वरती पकड पाहिजे. सगळे क्वेश्चन विचारले. 1986 ला राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन झालं. अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. कलकत्त्याला अधिवेशन हे झालं. पहिलं झालं मुंबईला, दुसरं झालं कलकत्त्याला. हे दिसतंय का? त्याच्यामुळे ठिकाण पण आपल्याला माहिती पाहिजे. पहिलं मुंबईला, दुसरं कलकत्त्याला. दुसऱ्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजी हे पहिले पारशी बघा, पहिले पारशी अध्यक्ष होते. मग आयोग क्वेश्चन असं विचारतं की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष कोण? दादाभाई नौरोजी. पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण? उमेशचंद्र बॅनर्जी. आता तिसरं जे काय अधिवेशन आहे हे तिसरं अधिवेशन मद्रासला झालं. तिसरं अधिवेशन कुठं झालं? मद्रासला झालं. लक्षात कसं ठेवायचं बघा, भारताचा मॅप असा डोळ्यासमोर आणायचा. सुरुवातीला मुंबईला झालं बघा, सुरुवातीला मुंबईला झालं. मुंबईवरून इथं कलकत्त्याला झालं आणि त्याच्यानंतर 3 नंबरला मद्रासला झालं. 1 नंबर मुंबई, 2 नंबर कलकत्ता आणि 3 नंबर मद्रास, त्याला चेन्नई असं पण म्हणतात. आणि त्या काळामध्ये ह्याच 3 प्रेसिडेन्सी एरिया होत्या बघा, ह्याच 3 प्रेसिडेन्सी एरिया होत्या. ह्या क्रमानंच लक्षात ठेवायचं. 1 नंबर मुंबई, 2 नंबर कलकत्ता आणि 3 नंबरला मद्रासला झालं. मग आता 3 नंबरला मद्रासला झालं तर त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. मग हे बद्रुद्दीन तय्यबजी जे काय हे पहिले मुस्लिम आहेत बघा, पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत. मग क्वेश्चन आयोग असं विचारतं राष्ट्रीय काँग्रेस सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? तर कोण? बद्रुद्दीन तय्यबजी. हे नावावरूनच कळते, बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले राष्ट्रीय काँग्रेसच्या ह्याचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत. कधी झालं? 87 ला. कुठं झालं? मद्रासला झालं. आणि त्याच्यानंतर जे काही चौथे झालं अलाहाबादला. कुठं झालं? अलाहाबादला 1888 ला बघा. चौथं झालं 1888 ला आणि त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज वूल. कोण होते? जॉर्ज वूल. आणि हा पहिला ब्रिटन किंवा पहिला ब्रिटिश अध्यक्ष कोण होते? तर पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते जॉर्ज वूल. आता जोडा लावा, ला तर जोडी लावली. दुसरे दादाभाई नौरोजी म्हणजे ब ला व पाहिजे, ब ला व इथं ब ला य दिलंय, ब ला य दिलंय, ऑप्शन गेले. म्हणजे हे 2 ऑप्शन तर गेले. तिसरं बद्रुद्दीन तय्यबजी, क ला र पाहिजे, इथंच दिलेलं आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने सगळ्या जोड्या लावून मी तुम्हाला दिलेले अत्यंत सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो की ह्या क्वेश्चनच्या पाठीमागं जाऊन आपल्याला जर यदा कदाचित ह्या 4 लोकांवरती आयोग क्वेश्चन विचारते, उद्या पुढे जाऊन
बाकीचे कोणते कोणते अधिवेशन झालेत त्याच्यावरती पण आयोग क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यामुळं महत्वाची अधिवेशन सगळीच्या सगळी काय 50-60 असतील ती पाठ करायची नाहीत. पहिली 5 आणि महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी कुठं कुठं घडलेत, काय घडलं, कितवं अधिवेशन कुठं घडलं, अध्यक्ष कोण होते, एवढं तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. म्हणजे प्युअरली तुमच्या अभ्यासाचाच भाग आहे. तुम्हाला तो अभ्यास करणं गरजेचीच गोष्ट आहे. मग आता आपण महत्वाची आपल्या पुस्तकामध्ये याच्यामध्ये इन डिटेल भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशनं या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसतात. बघा दिसतात का, भारतीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशनं या ठिकाणी दिलेली आहेत. मग कोणती कोणती आपण पहिलं बघू. 1885 मुंबईला झालं WCB बॅनर्जी म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी. 86 ला कलकत्त्याला झालं. दुसरं झालं दादाभाई नौरोजी. आता बघा ज्या वेळेस दुसरं 86 ला दुसरं झालं की 86 अधिक 20 केलं. बघा 86 अधिक 20 केलं तर किती होतं, 1906 होतं. बरोबर का, 1906. मग 1906 ला पण परत 20 वर्षांनी, किती वर्षांनी, परत 20 वर्षांनी कलकत्त्यालाच अधिवेशन झालं. कलकत्त्यालाच अधिवेशन झालं आणि अध्यक्ष पण कोण होते, दादाभाई नौरोजीच होते. दादाभाई नौरोजीच त्याचे अध्यक्ष होते. बघा आलं, झालं का लक्षात. 86 ला बघा 86चं लक्षात ठेवलं की 86 अधिक 20 केलं की साल आलं 1906 ला परत कलकत्त्याला अधिवेशन झालं आणि ह्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे परत अध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजीच हे होते. त्याच्यानंतर 1987 ला आता सांगितलं मद्रासला झालं किंवा चेन्नईला झालं, तिसरं अधिवेशन झालं. आणि बद्रुद्दीन तय्यबजी जे पहिले मुस्लिम आहेत, हे पहिले ख्रिश्चन, दादाभाई नौरोजी पहिले फारसी, बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम. 1888 ला अलाहाबाद किंवा आत्ताचं अलाहाबादचं नाव बदलून आता काय ठेवले, प्रयागराज ठेवले. मग 1888चं अलाहाबादचं अधिवेशन जॉर्ज वूल पहिले ब्रिटिश व्यक्ती किंवा पहिले ब्रिटन व्यक्ती. त्याच्यानंतर जेवढं पॉसिबल आहे महत्वाचं तेवढं आपण पाहू. 1892 ला अलाहाबादला झालं, त्याचं पण कोण होतं, WC बॅनर्जी होते. त्याच्यानंतर 1894 ला मद्रासला झालं, अल्फ्रेड वेब होते. हितलं अधिवेशन महत्वाचं आहे, हे अधिवेशन महत्वाचं आहे. 1895 ला पुणे येथे 11वं अधिवेशन झालं. हे काय विचारणार नाही कितवं झालं. 1895चं कुठं झालं, पुणे झालं. ह्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि एक लक्षात ठेवायचं, 1885 ला पहिलं अधिवेशन भरलं. बरोबर का, पहिलं अधिवेशन भरलं 1885 ला. ते ऍक्च्युअली आयोजित केलं होतं पुण्यात, पण पुण्यात काय झालं, प्लेगची साथीचा रोग आला आणि ह्या साथीचा रोग आल्यामुळं ते पुण्यातलं अधिवेशन कॅन्सल केलं आणि ते कुठं हलवलं, मुंबईला हलवलं. मग बघा 1885 ला जे पुण्यात अधिवेशन होणार होतं ते हलवलं कुठं, मुंबईला. ते हलवलं मुंबईला आणि 10 वर्षांनी, बरोबर 10 वर्षांनी किती होतात, 1895 होतात. बरोबर का, बरोबर 10 वर्षांनी म्हणजे 1895 ला हे जे काही पुण्यात अधिवेशन होणार होतं ते आता 1895 ला म्हणजे बरोबर 10 वर्षांनी कुठं अधिवेशन घेतलं, पुण्यात घेतलं. म्हणून 1895चं महत्वाचं आहे. आणि त्याचे अध्यक्ष पण आयोगानं विचारले आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1885च्या पहिल्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर नव्हते. ही गोष्ट बारकाव्याने लक्षात ठेवायची. आयोग त्या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्ती 1885 ला हजर होत्या, कुठली पण नावं गोळा करून दिल्या आणि टाकेल. मग सगळ्याला रॉंग करत बसायचं का, नाही. महत्वाचा स्पेसिफिक डाटा आपल्या लक्षात आला पाहिजे की 1885 ला जे काही पहिलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, त्या पहिल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर नव्हते. बरोबर 10 वर्षांनी म्हणजे कधी, 1885 अधिक 10 1895 ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पुणे येथील झालेलं ते अधिवेशन आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. 1898 ला मद्रास चेन्नई येथे झाले, आनंद मोहन बोस ह्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 1899 ला PC दत्त हे झाले. 1902चं अलाहाबादला झाले सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी 2 ठिकाणी होते, इथे एकदा होते आणि 1902चं अहमदाबादचं जे काय आहे त्या देखील ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष म्हणून होते. आता हितलं अधिवेशन खूप जास्त महत्वाचं आहे, 1905 सालचं.
1905 सालचं बनारस अधिवेशन, ज्याला आता काशी असं पण म्हटलं जातं, पण शक्यतो तुम्हाला आयोग बनारसच देईल. 1905 बनारस अधिवेशन 21वं अधिवेशन होतं आणि त्याचं नामदार गोपाळकृष्ण गोखले किंवा गोपाळकृष्ण गोखले हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. इथं आयोग क्वेश्चन विचारतं, कारण 1905 लाच नामदार गोखलेने भारत सेवक समाज याची स्थापना केलेली आहे आणि आयोगानं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. मग भारत सेवक समाजाची स्थापना कधी केली? 1905 सालीच केली. आणि त्याच वेळी 1905 साली झालेल्या कुठं झालं हे अधिवेशन? बनारसला झालं. बनारसला झालेल्या 1905 सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले आणि या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती किंवा पहिले मराठी व्यक्ती किंवा पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेस सभा जे काय त्याला अध्यक्ष म्हणून भेटले होते. कोण? गोपाळकृष्ण गोखले. साल किती? 1905. साल 1905 अधिवेशन झालं होतं बनारसला. महत्वाचं आहे, आयोगाने क्वेश्चन विचारलं. आणि याच्या अगोदर बरोबर 20 वर्षांनी म्हणजे किती? 1906 ला 1886 ला अधिक 20 किती झाले? 1906. 1886चं कुठं भरलं होतं? कलकत्त्यालाच. 1906चं पण कुठं भरलं? कलकत्त्यालाच. कितवं अधिवेशन? 22वं. अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजी आय थिंक 4 वेळा होते, तरी पण तुम्ही एकदा चेक करा. 4 वेळा दादाभाई नौरोजी हे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि टोटल 5 वेळा मुंबईला अधिवेशन झालेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अधिवेशन आहे 1907. हे IMP अधिवेशन आहे 1907चं. 1907 साली जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली, ज्याला सुरत स्प्लिट असं आपण म्हणतो. 1907 सालचं अधिवेशन कुठं झालं? सुरत या ठिकाणी झालं. आणि या सुरत या ठिकाणाच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात लोकमान्य टिळक अत्यंत जास्त प्रभावीपणे ऍक्टिव्ह होते आणि लोकमान्य टिळकांमध्ये ते जहाल गटामध्ये पुढं मवाळ गटाचा विषय होता आणि मग त्या ठिकाणी जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडण्याचं, स्प्लिट होण्याचं काम सुरत या ठिकाणी 1907 साली झालं. आणि म्हणून इथले जे काय अध्यक्ष आहेत ते आयोग विचारतं. रासबिहारी घोष, बघा बोस नाही, रासबिहारी बोस म्हटलं की सुभाषचंद्र बोसांच्या तिकडे जातं. रासबिहारी घोष नीट बघायचं. यदा कदाचित हे दोन्हीही ऑप्शन आयोगाला म्हणजे एक्झामिनरला जर क्वेश्चन टप करायचं म्हटलं तर दोन्हीही ऑप्शन ते ऑप्शनमध्ये देऊ शकतं. दोन्ही नावं कुठलं? रासबिहारी बोस आणि रासबिहारी घोष. सुभाषचंद्र बोसांचे जे काय थोरले बंधू होते रासबिहारी बोस, आणि बोस हे जहालमध्ये येतात आणि घोष हे मवाळांमध्ये येतात, एवढं लक्षात ठेवायचं. मग 1907 सालचं सुरत अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष झाले होते रासबिहारी घोष, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर 1909 सालचं हे पण महत्वाचं अधिवेशन आहे. 1909 सालचं लाहोर अधिवेशन आहे. पंडित मदन मोहन मालवीय, आयोगाने इथं क्वेश्चन विचारलेला आहे. 1909 सालच्या लाहोर अधिवेशनाचे पंडित मदन मोहन मालवीय हे अध्यक्ष होते. आता बघा पुढचा 1917 सालचं अधिवेशन बघा. 1917 सालचं अधिवेशन कलकत्त्याला भरलं आणि त्याच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर श्री ॲनी बेझंट. आणि ही राष्ट्रीय काँग्रेसला बघा, राष्ट्रीय काँग्रेसला लाभलेली ही पहिली महिला व्यक्ती होती बरं का. पहिली महिला अध्यक्षा. त्याच्यामुळे हे साल आणि अधिवेशन महत्वाचं आहे. 1917 साली बघा, राष्ट्रीय काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष कधी लाभली? 1917 साली. कुठं? कलकत्त्याला अधिवेशन झालं. आणि कोण होत्या? डॉक्टर ॲनी बेझंट. बघा, डॉक्टर ॲनी बेझंट ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला लाभलेल्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. बघा, पहिला महिला अध्यक्ष आहेत. आणि आयोग पुढे जाऊन एक क्वेश्चन असं विचारतं की 1924 साली झालं, मला आता ते ठिकाण आठवत नाही, पण 1925 ला सरोजिनी
नायडू यांच्या अध्यक्षतेखाली 1925चं अधिवेशन झालं. मला आता आठवे नाही ते कुठं झालं होतं, आय थिंक कलकत्त्याला झालं असावं. पण सरोजिनी नायडू 1925ला सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली 1925चं हे झालं होतं, अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं. आणि ह्या राष्ट्रीय काँग्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. पण ही ॲनी बेझंट ही बाहेरचे ना, परदेशी, आयर्लंडचे. पण आयोगाने जर क्वेश्चन विचारला की पहिली भारतीय महिला अध्यक्ष, पहिली भारतीय महिला अध्यक्ष पहिली भारतीय महिला अध्यक्ष 1925चं जे काय अधिवेशन झालं होतं, 1925च्या सरोजिनी नायडू, हा डिफरन्स या ठिकाणी लक्षात ठेवायचा. म्हणजे ॲनी बेझंट म्हटलं की पहिली महिला अध्यक्ष आणि पहिली भारतीय महिला अध्यक्ष म्हटलं की कोण येतं, सरोजिनी नायडू होतं. हे ॲनी बेझंटचं अधिवेशन आहे 1917 साली. कधी आहे? 1917ला. 1917ला आहे ॲनी बेझंटचं आणि ह्यांचं आहे 1925ला. साल नीट बारकाव्याने लक्षात ठेवायचं. 1917 ॲनी बेझंट पहिली महिला अध्यक्ष आणि पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? सरोजिनी नायडू. कधी झाले अधिवेशन? 1925ला. कुठं झालं मला काय आता सध्या ते स्ट्राईक होणार, पण जर मला आठवलं शिकवत असताना तर मी तुम्हाला 100% सांगतो. पुढं परत 1918ला दिले झाला पंडित मदन मोहन मालवीय. त्याच्यानंतर 1919चं अमृतसरला झालं मोतीलाल नेहरू. या ठिकाणी 1919ला मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायदा आला होता. 1919ला मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायदा आला होता. त्याच्यामुळं हिथलं अधिवेशन महत्वाचं आहे. अमृतसरचं पंडित मोतीलाल नेहरू, जे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1919चं झालं होतं. त्यानंतर 1921चं अहमदाबादचं हकीम अजमल खान यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. आणि 1923चं काकीनाडाला झालं होतं मौलाना अहमद अली यांच्या अध्यक्षतेखाली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. IMP राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन जे काय वेगवेगळे झाले, ह्याच्यामध्ये फक्त एकदाच याचे अध्यक्ष महात्मा गांधी झाले होते. त्याच्यानंतर परत कधीच महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले नव्हते. 1924 साली. ह्या 1925ला सरोजिनी नायडू झाल्या होत्या. आपण बघितलं ना, 1925ला सरोजिनी नायडू झाल्या होत्या. आणि ह्या सरोजिनी नायडू होण्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 1924, लाईनीनच लक्षात ठेवायचं, 1924 आणि 1925 दोन्ही पण महत्वाचे आहेत. 1924ला बेळगावला अधिवेशन झालं. कुठं झालं? बेळगावला. आणि महात्मा गांधी फक्त आणि फक्त एकदाच महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि ते म्हणजे बेळगावचं अधिवेशन साल 1924. अत्यंतिक IMP आहे. अत्यंतिक IMP. इथं आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे आणि क्वेश्चन विचारायला त्या ठिकाणी जागा आहे. मग आता बघा, 1924चं बेळगावचं अधिवेशन महात्मा गांधी अध्यक्ष होते आणि त्याच्या नेक्स्ट इयरला म्हणजे कधी 1925ला सरोजिनी नायडू, ज्या भारताच्या पहिल्या महिला अध्यक्ष, पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हटलं की सरोजिनी नायडू आणि पहिल्या महिला अध्यक्ष म्हटलं की 1917 साली ॲनी बेझंट. त्याच्यानंतर 1928ला कलकत्त्याला झालं पंडित मोतीलाल नेहरू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1929चं लाहोर अधिवेशन. IMP आहे बरं का. 1929चं लाहोर अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. रावी नदीकाठी 1929ला लाहोर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण स्वराज्याचा, बघा, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव 1929 सालच्या लाहोर अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला. तोपर्यंत फक्त आपलं स्वराज्य वगैरे असं मिळवायचं होतं, पण त्यावेळेस 1929 साली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव त्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला. त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि या अधिवेशनानंतर 26 जानेवारी 1930ला आपला पहिला, त्या दिवशी पहिलं आपलं स्वातंत्र्य आहे आपलं
आपण भारत स्वतंत्र आहोत असं मानलं गेलं आणि म्हणून त्या दिवसापासून आपण पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930ला पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला आणि त्याची आठवण म्हणून आपण नंतर राज्यघटना 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करत असतो. इन डिटेल मी काय जात नाही, तेवढा वेळ पण नाही. त्याच्यानंतर हे पण अधिवेशन अत्यंतिक महत्वाचं आहे. आयोगाने या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय. IMP आहे 1936 सालचं अधिवेशन फैजपूरला भरलं, महाराष्ट्रात भरलं, त्याच्यामुळे महत्वाचं आहे. त्याचे पण अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि या अधिवेशनाचं अध्यक्ष वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये भरलेलं हे पहिलंच अधिवेशन होतं. फैजपूर ग्रामीण भागात भरलेले पहिलेच अधिवेशन होते. म्हणजे ग्रामीण भागातील हे पहिलेच अधिवेशन होतं. कुठलं? फैजपूरला. साल किती? 1936. आणि ह्या फैजपूरला वेगवेगळ्या किसान संघटना होत्या, NJ रंगा वगैरे यांच्या अध्यक्षतेखाली सामील झाल्या होत्या. अत्यंतिक गाजलेलं अधिवेशन होतं. 1929 आणि 1936 दोघांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू आणि दोघांचे पण अध्यक्ष आयोगानं विचारलेले आहेत. 1929ला लाहोर अधिवेशन झालं, पंडित जवाहरलाल नेहरू. 1936ला फैजपूर अधिवेशन झालं, पंडित जवाहरलाल नेहरूच अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ही जे काही 2 अधिवेशनं झालीत ती पण आयोगानं वारंवार विचारलेली आहेत. कुठली? सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली 2 अधिवेशनं झाली. बघा, सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली 2 अधिवेशनं झाली. 1938चं झालं आणि 1939चं झालं. बघा, आणि 1938च्या अध्यक्षपदी बघा 1938च्या हे भरलं हरिपुरा या ठिकाणी भरलं. 1938चा हरिपुरा या ठिकाणी भरलं, अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. आणि 1939 सालचं भरलं त्रिपुराला. कुठं भरलं? त्रिपुराला. मग मुलांचं कन्फ्युजन कुठं होतं? अगोदर त्रिपुरा की हरिपुरा, हरिपुरा की त्रिपुरा, त्रिपुरा की हरिपुरा, असं कन्फ्युजन होतं. 38-39ला लक्षात राहतं सगळ्यांच्या. 1938 आणि 1939ला सुभाषचंद्र बोस आहेत हे लक्षात राहतं. पण हरिपुरा अगोदर का त्रिपुरा अगोदर असं कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवा, आपण वारकरी संप्रदायाला मॅक्सिमम लोक बिलॉंग करतो, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर आपण काय म्हणतो? रामकृष्ण हरी. काय म्हणतो? रामकृष्ण हरी. त्याच्यामध्ये हरी येते का नाही? त्याच्यामुळे हरीला पहिल्यांदा घ्यायचं आणि मग त्रिपुराला ठेवायचं. बघा, पहिल्यांदा हरी रामकृष्ण हरी म्हणतो ना आपण जनरल, सगळीकडे गावामध्ये सप्ते वगैरे होतात, त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी आपण म्हणतो. मध्ये हरी येते का नाही? म्हणजे हरी सुरुवातीला आला पाहिजे. याच्यावरून हरिपुराचं अधिवेशन अगोदर भरले आणि मग त्रिपुराचं अधिवेशन भरले. आणि ह्या त्रिपुराच्या अधिवेशनामध्ये पट्टभी सीतारामय्या यांना जे काही महात्मा गांधींनी पाठिंबा दिला होता आणि बाकीची सगळी तरुण मंडळीत सुभाषचंद्र बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, ह्यांचा एकत्र गट होता. आणि मग त्या महात्मा गांधींनी दिलेल्या उमेदवाराचा म्हणजे कोणाचा? पट्टभी सीतारामय्यांचा ह्या त्रिपुराच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळेस काय केला होता? पराभव केला होता. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक ह्याची स्थापना केली वगैरे वगैरे इतिहास आहे. आणि मग बाकीचं काय पुढचं काय विचारतच नाहीत. परंतु यदा कदाचित जर आयोगानं विचारलं तर 1948ला स्वातंत्र्यानंतर पट्टभी सीतारामय्यांना काय करण्यात आलं? अध्यक्षपद देण्यात आलं. 1950चं पुरुषोत्तम दास टंडन यांना अध्यक्षपद देण्यात आलं होतं. आणि 29 नंबरचा क्वेश्चन अशा पद्धतीनं आपण जी महत्वाची अधिवेशनं भरली त्याचे अध्यक्ष कुठं भरली ते तुम्ही लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. पुढं 29 नंबर, 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली? मग आता बघा, हा प्रश्न अभ्यासाच्या बाहेर चालला होता. बघा, अभ्यासाच्या बाहेर चालला होता. त्याच्या अगोदरच्या वर्षी ह्या प्रेस्कॉट वरती क्वेश्चन विचारलाय. ह्या म्हणजे जो सप्टेंबर महिन्यात, आय थिंक 4 सप्टेंबरला 4 सप्टेंबर 2021ला जी काही कंबाईनची परीक्षा झाली त्याच्यामध्ये ह्या प्रेस्कॉट वरती क्वेश्चन विचारला होता. आणि आता त्यांनी काय क्वेश्चन फिरवून विचारला की 1887ला मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे जे काही वेगवेगळे विभाग आहेत ह्यांना जोडणारी एक रेल्वे तयार केली, तर ती रेल्वे तशी सुरू करा अशी मागणी कोणी केली होती? मग आता त्या ठिकाणी एक्झाम मध्ये बघा, ब्राईट आणि हिथं म्हणते लाईट, हिथं म्हणते ब्राईट आणि हिथं म्हणते लाईट, त्या अर्थी मला तिथं एक्झाम मध्येच कळलं होतं ह्या 2 ऑप्शन मध्येच उत्तर आहे, वरच्या 1 आणि 2 मध्ये. पण मी माझं लॉजिक थ्रूआउट सेम ठेवतो. दुसरी गोष्ट, या जॉन लाईटचं पूर्ण नाव दिलं होतं त्याच्यामुळे एक्झाम हॉलमध्ये मी ऑप्शन नंबर 2 ला मार्क केलं होतं. परंतु
ऑप्शन नंबर जॉन लाईट हे त्याचं उत्तर नसून ब्राईट ह्या व्यक्तीनं काय केलं होतं, त्यावेळेस ह्या मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग जोडले पाहिजेत असे ह्या ब्राईटनं मागणी केली होती. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मला सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही बघा, ब्राईट लाईट असं समानार्थी शब्द जवळजवळ जोडून आयोगानं काय केले, कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला. लगेच कळतं की उत्तर ह्या 2 मध्येच ठेवलेलं आहे, पण लॉजिक तुमचं थ्रूआउट सेम राहिलं पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं, पूर्ण नाव दिलं असेल मुद्दा नंबर 1, इथं ब्राईट, विलोबी आणि प्रेस्कॉट अशी 3 नावं दिसतात, पण इथं जॉन लाईट पूर्ण नाव दिसतं. त्याच्यानंतर ब्राईट आणि लाईट हे रायमिंग पेअर्स वाटतात, त्याच्यामुळे उत्तर तिथं ठेवण्याचं आयोग शक्यतो कन्फ्यूज करण्यासाठी तसं करतं, त्याच्यामुळे उत्तर तिथं असू शकतं असं देखील मला वाटलं होतं, पण ब्राईट हे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इन डिटेल याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. क्वेश्चनची संख्या जरी कमी असली तरी त्याच्या पाठीमागं आता जर अधिवेशनावरती जर घ्यायचं म्हटलं तर 100% एक लेक्चर आत्तापर्यंत राष्ट्रीय सभेची कोणती अधिवेशनं झाली हे घेण्यासाठी एक्सप्लेनेशनसाठी लागतं. कारण महत्त्वाची अधिवेशनं झाली, कुठं झाली, काय झाली, मी सगळी इन डिटेल सांगितलेली आहेत. असं नाही की त्याच्यामधल्या एखादं अधिवेशन गाळलं किंवा काय झालं. फक्त मला असं वाटतं 1914ला जहाल आणि मवाळ गट परत एकत्र आला होता. 7ला फूट पडली आणि 14ला एकत्र आला, तर लखनौ अधिवेशन, तर तेवढं फक्त सांगायचं राहिलं. तर हे जर लेक्चर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आवडले नक्की लाईक करा, शेअर करा, केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.